महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कागल येथील वाहन तपासणी नाका हा अपघाताचं केंद्र बनत चालल्याची गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। नाका सुरू झाल्यापासून वाहतूक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून राष्ट्रीय महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने अडथळे निर्माण करून असुरक्षित वळण देण्यात आल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचं निवेदन किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर यांनी कागल पोलिसांना दिले आहे। या धोकादायक वाहतूक व्यवस्थेमुळे अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असून अनेक जण जखमी झाले तसं निवेदनात नमूद करण्यात आलंय। नुकतंच सोमवारी 23 फेब्रुवारी 2026 रोजी सोनगे तालुका कागल येथील रामदास रंगराव पाटील यांचा तसेच बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी हेरले तालुका हातकणंगले येथील शब्बीर हजरत देसाई यांचा अपघातात मृत्यू झालाय। या घटनांमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। सदर तपासणी नाका चालवणाऱ्या अदानी ग्रुप कंपनीच्या व्यवस्थापनाकडून वाहतूक सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणी संबंधित कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे कागल पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणाचं गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सुरक्षित वाहतूक व्यवस्था लागू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। यावेळी सागर कोंडेकर, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस रणजित पाटील, तालुका अध्यक्ष किसान काँग्रेस अमर चौगुले, युवा आघाडी अनिल सकपाळ, तालुका उपाध्यक्ष शरद वास्कर, राहुल घराळ, शिवाजी पार्टे, वैभव सनगर, अभिषेक कोंडेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। कागल सीमा तपासणी नाका हा अदानी समूहाकडे चालवाय दिलेला नाका आहे। त्या नाक्यावरती अवजड वाहनं भरून जाणाऱ्यांची तपासणी वजन घेतलं जातं, पण तो नाका जो आहे तो राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्यामुळं राष्ट्रीय महामार्गामध्ये अडथळे निर्माण करून त्या ठिकाणी ती वाहनं तिकडे वळवलेली आहेत आणि हे वाहतुकीच्या नियमाच्या दृष्टीनं राष्ट्रीय मार्ग असल्यामुळं ते जे काही नियम आहेत ह्या नियमाच्या विरोधात ते सगळं तिथं कारभार चालू आहे आणि याची जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही आहे। मृत्यूची मालिका त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। मृत्यूचं केंद्र हा कागल तपासणी नाका सुरू झालेला आहे। कागल पोलीस स्टेशनकडून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की या कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करावेत आणि संबंधितांना न्याय मिळवून द्यावा। उद्रेक होण्याआधी कागल पोलिसांनी याच्यामध्ये चांगला मार्ग काढावा ही आमची या निवेदनातून मागणी आहे।